नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर. मंडळी, आपण कधी विचार केला आहे का की इतिहासाच्या पानांमध्ये ज्या वास्तूंचा उल्लेख आहे त्या वास्तूंमध्ये अजूनही अनामिक रहस्ये लपलेले असू शकतात. सोलापूरजवळचा भुईकोट किल्ला असा एक किल्ला आहे जिथे इतिहास आणि भुताटकीच्या कथा एकत्र येतात. या किल्ल्यावर नरबळी दिला गेला होता आणि त्या आत्म्यांचा शाप अजूनही जिवंत आहे असे मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भुईकोट किल्ल्याचा भयानक इतिहास, नरबळीचा शाप आणि त्या आत्म्यांची गूढ कथा. तर तुम्ही तयार आहात का ह्या भयावह प्रवासासाठी? पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच थरारक, भीतिदायक आणि ऐतिहासिक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चंद्रप्रकाशात उजळलेला भुईकोट किल्ला, परंतु या भिंतींच्या मागे लपलेला आहे एक गूढ इतिहास, जिथे नरबळी दिला गेला आणि त्या आत्म्यांचा शाप आजही जिवंत आहे. ही कथा आहे भुईकोट किल्ल्याची, जिथे रात्रीच्या अंधारात ऐकू येतो चैन ओढल्याचा आवाज, दिसते पांढऱ्या साडीतील स्त्री आणि जाणवतो मृत आत्म्यांचा वावर. या किल्ल्याच्या भुताटकीच्या कथा केवळ एक कल्पना आहेत की खरंच या ठिकाणी काही अनामिक शक्तींचा वावर आहे? चला तर मग या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. भुईकोट किल्ला महाराष्ट्रातील सोलापूर शहरात स्थित असून तो राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो. या किल्ल्याला इतिहास, वास्तुकला आणि रहस्यमय कथा यांचा अनोखा संगम आहे. आदिलशाहीपासून ब्रिटिश काळापर्यंत या किल्ल्याने अनेक चढ उतार पाहिले आहेत. त्याचबरोबर भुताटकीच्या कथांमुळे तो रहस्यमय ठिकाण म्हणूनही ओळखला जातो. भुईकोट किल्ल्याचा इतिहास 16व्या शतकापासून सुरू होतो. किल्ल्याचे बांधकाम आदिलशाही राजवटीत म्हणजेच 1500 ते 1686 साली झाले. या काळात सोलापूर हा एक महत्त्वाचा व्यापारी आणि लष्करी केंद्र होता. किल्ल्याचे स्थान तात्विकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते, कारण तो कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित आहे. आदिलशाही राजवटीत भुईकोट किल्ल्याचा उपयोग मुख्यतः लष्करी तळ म्हणून केला जात असे. किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी आणि उंच बुरुज होते, जे शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करीत. औरंगजेबाच्या कारकिर्दीत हा किल्ला मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. मुघलांनी किल्ल्याचा उपयोग स्थानिक बंडखोरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी केला. ब्रिटिश राजवटीत भुईकोट किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. भुईकोट किल्ला भुईकोट प्रकारात बांधला गेला आहे, म्हणजेच जमिनीच्या पातळीवर असलेला किल्ला. किल्ल्याची रचना लष्करी संरक्षणासाठी अत्यंत योग्य आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भक्कम लाकडापासून बनवलेले आहे, ज्यावर लोखंडी नखे लावलेली आहेत. हे दरवाजे शत्रूच्या हत्तीच्या हल्ल्यांना थोपवण्यासाठी तयार केले गेले होते. किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी असून त्यावर तोफांची व्यवस्था होती. या तटबंदीवरून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत असे. किल्ल्याच्या आत एक प्राचीन मंदिर, तलाव आणि लपलेले भुयार असल्याच्या कथा आहेत. मंदिराची रचना साधी असून त्यावर आदिलशाही काळातील कलाकुसर दिसून येते. किल्ल्यातून एक गुप्त भुयार असल्याचे सांगितले जाते, जे सोलापूर शहराच्या बाहेर कुठेतरी जाते. हे भुयार लढाईच्या वेळी
शत्रूंपासून बचावासाठी वापरले जात असे. भुईकोट किल्ल्याच्या इतिहासाइतक्याच या किल्ल्याशी निगडीत भुताटकीच्या कथा प्रसिद्ध आहेत. स्थानिक लोकांच्या मते किल्ल्यात काही अज्ञात शक्तींचा वावर आहे. या रहस्यमय घटनांनी किल्ल्याला एक भयावह ओळख दिली आहे. भुईकोट किल्ल्याला नरबळी दिलेला किल्ला असेही म्हणतात. यामागे काही ऐतिहासिक घटना आणि लोककथा आहेत. या कथा किल्ल्याच्या भुताटकीच्या कथांमध्ये भर घालतात आणि त्याला भयावह ओळख देतात. भुईकोट किल्ल्याचा इतिहास 16व्या शतकातील आदिलशाही राजवटीपर्यंत जातो. असे मानले जाते की किल्ल्याच्या बांधकामावेळी वास्तुशास्त्रानुसार किल्ल्याला मजबूत आणि अजेय बनवण्यासाठी नरबळी दिला गेला होता. त्या काळात असे मानले जात असे की मोठ्या वास्तूंच्या बांधकामासाठी मानवी बळी दिल्यास ती वास्तू टिकून राहते आणि शत्रूंपासून सुरक्षित राहते. किल्ल्याच्या पायाभरणीच्या वेळी एका गरीब शेतकऱ्याला पकडून त्याचा बळी देण्यात आला अशी कथा स्थानिक लोक सांगतात. त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली नाही आणि त्यामुळे तो किल्ल्यात भटकत राहतो अशी समजूत आहे. भुईकोट किल्ल्याने अनेक युद्धे पाहिली आहेत. आदिलशाही, मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळात किल्ल्याच्या ताब्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला. एका कथेनुसार किल्ल्यावर आक्रमण झाल्यानंतर आदिलशाही सैनिकांनी किल्ल्यात लपलेल्या शत्रूंच्या मदतीसाठी आलेल्या अनेक निरपराध नागरिकांना पकडून निर्दयपणे ठार मारले. या घटनांमध्ये बळी गेलेल्या लोकांचे आत्मे अजूनही किल्ल्यात भटकत असल्याची लोकांची श्रद्धा आहे. ब्रिटिश काळात किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात असे. अनेक कैद्यांना निर्दयपणे मारहाण करून ठार मारण्यात आले. या कैद्यांना सार्वजनिक फाशी देऊन इतरांना इशारा देण्याचे काम किल्ल्यावरून केले जात असे. स्थानिक लोक असे मानतात की या कैद्यांनाही नरबळी दिल्याप्रमाणेच निर्दयपणे संपवले गेले आणि त्यांचे आत्मे अजूनही किल्ल्यात कैद आहेत. भुईकोट किल्ल्यातील गुप्त भुयारांशी नरबळीची एक वेगळीच कथा जोडली जाते. असे म्हणतात की भुयाराच्या संरक्षणासाठी काही लोकांना जिवंत काढले गेले होते. या भुयारात ज्या लोकांना पाठवले गेले ते कधीच परत आले नाहीत. भुयाराजवळ रात्रीच्या वेळी विचित्र आवाज, ओरडण्याचे स्वर आणि थंडगार वाऱ्याचा अनुभव येतो असे सांगितले जाते. नरबळी दिलेला किल्ला ही ओळख मुख्यतः लोककथांमधून आणि स्थानिकांच्या श्रद्धांमधून निर्माण झाली आहे. किल्ल्याशी निगडीत नरबळीच्या आणि हत्याच्या घटनांनी या किल्ल्याला भुताटकीचे स्वरूप दिले आहे. या नावामुळे किल्ला केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर रहस्यमय आणि भयावह ठिकाण म्हणूनही ओळखला जातो. या किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या वेळी. स्थानिक लोक रात्रीच्या वेळी किल्ल्यावर जाण्याचा सल्ला देत नाहीत कारण तेथे विचित्र घटना घडल्याच्या अनेक कथा आहेत. भुईकोट किल्ला फक्त भुताटकीच्या कथांसाठीच नव्हे तर त्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठीही प्रसिद्ध आहे. किल्ल्याची प्राचीन रचना, वास्तुकला आणि लष्करी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासप्रेमी येथे येतात. किल्ल्याच्या परिसरात स्थानिक महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे किल्ल्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. भुईकोट किल्ला हा इतिहास आणि रहस्यांचा अनोखा संगम आहे. किल्ल्याच्या भक्कम तटबंदीने अनेक लढाया पाहिल्या आहेत, तर त्याच्या भुताटकीच्या कथा लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल निर्माण करतात. इतिहासप्रेमी, साहसी पर्यटक आणि रहस्यांची आवड असणाऱ्यांसाठी भुईकोट किल्ला एक अद्वितीय ठिकाण आहे. तर मित्रांनो,
आजचा आपला हा भुईकोट किल्ल्यावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.